नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 2% मराठी यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचे सराव प्रश्न बघणार आहोत चालू घडामोडीचे. ठीक आहे. तर चालू घडामोडी आतापर्यंत आपण बघा ज्या काही करंट अफेअर्स आपण आतापर्यंत आपण डिस्कस केलेलो आहोत. काही प्रश्न मी बघा दररोज मी माझ्या मॉर्निंग सेशनमध्ये सुरुवातीला 5 व शेवटी 5 मी काही करंटचे क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत घेऊन होतो. ठीक आहे. बरेच विद्यार्थी आपले बघतात, बरेच विद्यार्थी बघत नाहीत. आज मी जे आहे आज फक्त मी प्रॅक्टिस क्वेश्चन तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. म्हणजे आपले हे जे काही करंटचे क्वेश्चन असणार आहेत हे मी 1 ते आपण 30पर्यंत आज क्वेश्चन बघणार आहोत. ठीक आहे. अड्डा टू आणि आता बघा हे सराव प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण चालू घडामोडीचे सराव प्रश्न आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपलं याचा अर्थ असा असतो की आपली रिव्हिजन आपण करतो आहे. ठीक आहे. आज आपल्याला एक प्रकारे रिव्हिजनच करायची आपली. त्यामुळे आपण आज जाऊया पहिल्या क्वेश्चनला. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो आहे की महाबॅचला आपण 28 एप्रिलपासून सुरुवात करतो आहे. ठीक आहे. डेली बेसिसवर आपण तुमचे सर्व विषय त्याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, GS, करंट अफेअर, मॅथ्स आणि रिझनिंग. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ह्या कुपन कोडचा वापर करा Y213 व बॅचला एनरोल करा. ठीक आहे. जाऊया मग. आणि तुम्हाला कुठलाही कोर्स पाहिजे, माझा पण कोर्स तुम्हाला हवा असेल करंट अफेअर्सचा, तर हा कुपन कोड यूज करा Y213. तुम्हाला तो म्हणजे डिस्काउंट कुपन कोड आहे हा. तुम्हाला हा जर तुम्ही कोड यूज केला तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो ना की 50%पेक्षा जास्त तुम्हाला डिस्काउंट कोणत्याही प्रोडक्ट तुम्हाला सहजरित्या मिळू शकते. बरोबर. जाऊया मग पुढच्या वेळेस. पहिला प्रश्न बघा आजचा. पहिला प्रश्न हा आहे की नेम द युनियन कल्चर मिनिस्टर. ठीक आहे. IC हू हॅज लॉन्च द नॅशनल लिस्ट ऑफ इंटँजिबल कल्चरल हेरिटेज इन एप्रिल 2020. तुम्हाला त्या युनियन कल्चर मिनिस्टरचं नाव सांगायचं जो हू हॅज लॉन्च, ज्यांनी सुरुवात केली नॅशनल लिस्ट ऑफ इंटँजिबल्स. नॅशनल लिस्ट ऑफ इंटँजिबल्स यांनी सुरुवात केली. ठीक आहे. नॅशनल लिस्ट ऑफ इंटँजिबल कल्चरल हेरिटेज त्याला आपण म्हणतो ICH इन शॉर्ट एप्रिल 2020 सुरुवात केली होती. 4 ऑप्शन आहेत बघा. नितीन गडकरी, हरसिमरत कौर बादल, प्रल्हाद सिंग पटेल आणि 4 आहेत नरेंद्र सिंग तोमर. तर बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते आपलं उत्तर आहे प्रल्हाद सिंग पटेल. ठीक आहे. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. तर प्रल्हाद सिंग पटेल हे युनियन कल्चर मिनिस्टर आहेत भारताचे. आलं लक्षात. आता मला सांगा नितीन गडकरींकडे कोणतं पद दिलेलं आहे, हरसिमरत कौरकडे कोणतं पद दिलेलं आहे व नरेंद्र सिंग तोमरकडे कोणतं पद आहे. मला फटाफट कमेंट करून मला आन्सर बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढच्या क्वेश्चनला आपण जाऊया मग. बघा इथे इंग्रजी व खाली मी मराठीमध्ये दिलेलं आहे. दोन्ही एकच आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. 2 नंबरचा क्वेश्चन बघा. नेम द फर्स्ट इंडियन स्टेट विच कॅरीड आउट द रॅपिड टेस्टिंग फॉर कोविड-19. पहिल्या भारतीय म्हणजे कोविड-19ची जलद चाचणी घेणाऱ्या पहिल्या भारतीय राज्याचं नाव काय. 4 ऑप्शन आहेत. राजस्थान, गोवा, केरला, तमिळनाडू. बघा याचं जे करेक्ट उत्तर आहे आपलं करेक्ट आन्सर राजस्थान. राजस्थानने खूप जलद चाचण्या घेतल्या कोविड-19च्या. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा लक्षात द्या. तुम्हाला जर विचारलं राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहे, अशोक गेहलोत, काँग्रेस पार्टीचं सरकार आहे तिथे. ठीक आहे. त्यानंतर गोवाचे मुख्यमंत्री कोण आहेत, प्रमोद सावंत आहेत. केरळचे कोण आहेत कमेंट बॉक्समध्ये आन्सर करून सांगा. व तामिळनाडूचे कोण आहेत तेही मला कमेंट बॉक्सवरून आन्सर करून कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचे. बरोबर. हे तुम्हाला 2 होमवर्क तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आपण जाऊया तिसऱ्या क्वेश्चनला. तिसरा क्वेश्चन बघा काय आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ फंड रिलीज टू द स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज अंडर महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम मनरेगा त्याला आपण म्हणतो. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ फंड रिलीज्ड टू स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज अंडर महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. 3 नंबरचा क्वेश्चन आहे. किती फंड सरकार देणार आहे मनरेगा स्कीमसाठी. बघा ऑप्शन्स बघा काय आहेत. 1,000 करोड, 10,000 करोड आहे, नंतर 3,500 करोड, 41 म्हणजे 4,100 करोड आणि 7,300 करोड. त्याचं करेक्ट उत्तर काय येणार आहे मित्रांनो. बघा 3 नंबरचा क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे 7,300 करोड. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगाच्या अंतर्गत राज्य व केंद्रशासित प्रदेशांना किती निधी दिला जाणार, तर तो असणार आहे 7,300 कोटी. साऊथ कोरियन प्रेसिडेंट मून जाई इन्स पार्टी विन्स इलेक्शन अमित कोविड-19 पॅन्डेमिक ही बिलॉंग्स टू विच पार्टी. बघा क्वेश्चन काय आहे. साऊथ कोरियन प्रेसिडेंट मून जाई इन्स पार्टी विन्स इलेक्शन अमित कोविड-19 पॅन्डेमिक ही बिलॉंग्स टू विच पार्टी. 4 ऑप्शन दिलेले बघा. डेमोक्रॅटिक पार्टी, दुसरा रिपब्लिकन पार्टी,
तिसरा लेबर पार्टी आणि चौथा आहे पीपल पार्टी. तर राईट आन्सर काय आहे मराठीमध्ये सांगतो. कोविड-19 साथीच्या सामान्यात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इनच्या पक्षाने निवडणूक जिंकली त्या पक्षाचे नाव काय. क्वेश्चन नंबर 4 इज इन फ्रंट ऑफ यू. आन्सर आहे एक डेमोक्रॅटिक पार्टी. ठीक आहे, डेमोक्रॅटिक पार्टी नाव आहे. चौथ्या क्वेश्चनचा आन्सर आहे आपला एक. 5व्या नंबरचा क्वेश्चन बघा मग. द 44th सेशन ऑफ युनेस्कोज HQ पॅरिस फ्रान्स वर्ल्ड हेरिटेज कमिटी 2020 विच वॉज शेड्यूल्ड ॲट फुझौ इज पोस्टपोन. द फुझौ इज द सिटी इन विच सिटी. बघा 44 काही सेशन होतं युनेस्कोचं जिथं ते पॅरिसला, म्हणजे त्या पॅरिसला आपण हेडक्वार्टर काय म्हणतो पॅरिसला. ठीक आहे, पॅरिस हेडक्वार्टर कुठं आहे आपलं. पॅरिस कोणाची राजधानी आहे, बरोबर फ्रान्सची राजधानी आहे. लक्षात हे जे काही हेडक्वार्टर आहे हे कुठं आहे फ्रान्समध्ये. आणि हे म्हटलं आहे की 44चं जे सेशन आहे युनेस्कोचं ज्याचं हेडक्वार्टर पॅरिस आहे युनेस्कोचं वर्ल्ड हेरिटेज कमिटी 2020 विच वॉज शेड्यूल्ड ॲट फुझौ इज पोस्टपोन. दी फुझौचे त्यांनी विचारलं की कोणत्या कंट्रीमध्ये फुझौ आहे. 4 ऑप्शन बघा. साऊथ कोरिया, जपान, चायना, नॉर्थ कोरिया. युनेस्को त्यांनी दिलेले क्वेश्चन मराठीमध्ये. जागतिक वारसा समिती 2020चे 44वे अधिवेशन फुझौ येथे आयोजित करण्यात आले होते. फुझौ शहर कोणत्या देशात आहे. 4 ऑप्शन आहेत बघा. दक्षिण कोरिया, जपान, चीन आणि उत्तर कोरिया. ठीक आहे, हे 4 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर याचा राईट आन्सर आपला असणार आहे 3 चीन. ठीक आहे, चीनमध्ये ते शहर आहे, लक्षात घ्या. पुढचा क्वेश्चन बघा मग. नुकत्याच कोणत्या भारतीय संस्थेने ऑटोमॅटिक मिस्ट बेस्ड सॅनिटायझर्स, डिस्पेन्सिंग युनिट आणि UV सॅनिटायझिंग बॉक्स आणि हँड होल्ड UV डिव्हाइस विकसित केलेले आहे. 4 ऑप्शन बघा. भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR, 2 आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR आणि तिसरा आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि 4 आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो. याचा राईट आन्सर आहे आपलं 3 विद्यार्थी मित्रांनो. नंबर 6 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर C आहे. 3 नंबर असणार आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO. पुढच्या क्वेश्चनला जाऊया 7 नंबरच्या. विच कमांड ऑफ इंडियन नेव्ही हॅज डेव्हलप्ड एअर इव्हॅक्युएशन पॉड फॉर COVID-19 पेशंट्स. भारतीय नौदलाच्या कोणत्या कमांडने COVID-19 रुग्णांसाठी हवाई निकासी पॉड विकसित केला आहे. 7 नंबरचा क्वेश्चन आहे. पहिला बघा सेंट्रल कमांड, दुसरा सदर्न कमांड, तिसरा ईस्टर्न कमांड आणि चौथा वेस्टर्न कमांड. तर याचा आपलं राईट आन्सर जे आहे ते आपलं असणार आहे 2 सदर्न कमांड. ठीक आहे, दक्षिणी आज्ञा हे याचा आपला असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघा 8 नंबरचा मग. वर्ल्ड हेरिटेज डे 2020ची थीम शेअर्ड कल्चर, शेअर्ड हेरिटेज अँड शेअर्ड उत्तरदायित्व आहे. दरवर्षी जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो. 4 ऑप्शन आहेत बघा. 29 मार्च, 7 एप्रिल, 3 मे आणि 18 एप्रिल. 8 नंबरचा क्वेश्चन आहे. राईट आन्सर आपला असणार आहे 18 एप्रिल. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. करेक्ट ऑप्शन काय आहे 4, 18 एप्रिल. ठीक आहे, 9व्या नंबरच्या क्वेश्चनला जाऊया आपण. खाजगी व्यक्तींना कोणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप्लिकेशन वापरण्यापासून वाचवण्यासाठी गृह मंत्रालयाने सल्लागार जारी केला आहे. मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स हॅज इश्यूड द ॲडवायझरी टू सेफगार्ड प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम युझिंग विच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप्लिकेशन. 4 ऑप्शन बघा. झूम, दुसरा आहे गो टू मीटिंग, तिसरा स्कायपी आणि चौथा आहे ब्ल्यूजिन्स. राईट आन्सराचा 1 झूम ॲप्लिकेशन आहेत ज्याच्यापासून खाजगी व्यक्तींना जे काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ॲप्लिकेशन आहे ते वापरण्यापासून गृह मंत्रालयाने सल्ला दिलेला आहे की ते वापरू नका म्हणून. ठीक आहे, पुढचा बघा आपण याचं बघितलं 10व्या नंबरचा क्वेश्चन आपण बघूया. अंडर विच सेक्शन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005 स्प्लिटिंग इन पब्लिक इज ऑफेन्स नाव. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005च्या कोणत्या कलमांतर्गत आता पब्लिकमध्ये थुंकणे गुन्हा आहे. 4 ऑप्शन आहेत. कलम 50(a), B 50, कलम 51(b), कलम 51(क) आणि कलम 52(ड). त्याचं राईट आन्सर काय असणार आहे 10चं ते असणार आहे 2. 51(ब) इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आपण बघूया. नेम द फर्स्ट इंडियन सिटी विच अनाउन्स्ड फेस मास्क इज मॅन्डेटरी इन पब्लिक प्लेसेस. नेम द फर्स्ट इंडियन सिटी विच अनाउन्स्ड फेस मास्क
इज मॅन्डेटरी इन पब्लिक प्लेसेस. पहिला बघा मुंबई, दुसरा चेन्नई, तिसरा कोचीन, चौथा इंदोर. मराठीमध्ये क्वेश्चन काय आहे, भारतातील पहिले शहर कोणते ज्याने जाहीर केले की ज्याने जाहीर ठिकाणी म्हणजे पब्लिक सार्वजनिक ठिकाणी आपण त्याला म्हणतो फेस मास्क अनिवार्य आहे. ते शहर आहे मुंबई. एक आपला करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, 1 इज द करेक्ट आन्सर. आपण जाऊया मग 12 नंबरच्या क्वेश्चनला. भारतातील पहिली विमा कंपनीचे नाव सांगा ज्याने कोविड-19 साथीच्या काळात त्याच्या पॉलिसीधारकांना आणि एजंट्सना त्यांना आधार देण्यासाठी अतिरिक्त लाभ जाहीर केले आहेत. नेम द फर्स्ट इन्शुरन्स कंपनी इन इंडिया विच हॅज अनाउन्स्ड ॲडिशनल बेनिफिट्स फॉर इट्स पॉलिसी होल्डर्स अँड एजंट्स टू सपोर्ट देम ड्युरिंग द कोविड-19 पॅन्डेमिक. त्याचं करेक्ट आन्सर आपलं असणार आहे ते आहे टाटा AIA लाईफ इन्शुरन्स. 3 नंबरचा आन्सर आपलं करेक्ट आहे टाटा AIA जीवन विमा. ठीक आहे, त्यानंतर पुढचा बघा 13 नंबरचा क्वेश्चन. व्हॉट इज द करंट रिव्हर्स रेपो रेट ऑफ इंडिया ॲज अनाउन्स्ड बाय RBI. RBIने जाहीर केल्यानुसार सध्याचा रिव्हर्स रेपो दर काय आहे. 17 एप्रिलनुसार आपण बघतोय. ऑप्शन बघा 3.75, दुसरा आहे 3%, तिसरा आहे 3.25% व चौथा आहे 4%. मला हे सांगा पाहिजे रेपो रेट म्हणजे काय. सॉरी, त्यांनी रिव्हर्स रेपो रेट म्हटलेलं आहे. व्हॉट इज रिव्हर्स रेपो रेट. याचा राईट आन्सर आपला आहे 3.75 म्हणजे 1 नंबरचा आपला आन्सर राईट आहे. पण तुम्हाला रिव्हर्स रेपो रेट सांगतो मी की रिव्हर्स रेपो रेट काय असतो. ठीक आहे, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय की RBIला ज्या काही सार्वजनिक बँका असतात, सार्वजनिक बँकांनी किंवा व्यापारी बँकांनी RBIला काही शॉर्ट टर्मसाठी दिलेला जो काही लोन असतं, निधी असतो, त्याला आपण रिव्हर्स रेपो रेट म्हणतो. रेपो रेट म्हणजे काय, RBIने सार्वजनिक बँकांना दिलेलं किंवा व्यापारी बँकांना दिलेलं जो काही कर्ज असतं त्या कर्जाला आकारलेलं व्याज म्हणजे रेपो रेट. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, त्याचं उलट. म्हणजे व्यापारी बँकांनी RBIला दिलेले पैसे त्याच्यावर जे काही व्याज व्यापारी बँकांना मिळणार त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्स रेपो रेट म्हणतो. ठीक आहे, जाऊया पुढच्या पॉईंटला. व्हॉट इज द अमाऊंट दॅट विल बी प्रोव्हाइडेड टू रिफायनान्स नाबार्ड, सिडबी अँड NHB. नाबार्ड, सिडबी आणि NHBला पुनरुत्थित करण्यासाठी किती रक्कम दिली जाणार आहे. 4 ऑप्शन बघा 1,00,000 कोटी, 25,000 करोड, 75 कोटी आणि 50,000 करोड. तर राईट आन्सर आपला याचा असणार आहे 14/4 50,000 करोड दिले जाणार आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन होता. 50,000 कोटी दिले जाणार. ठीक आहे, आपण जाऊया मग पुढच्या क्वेश्चन आपण बघतोय. नेम द पर्सन हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द अँबॅसेडर ऑफ वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF, इंडियाज एन्व्हायरमेंट एज्युकेशन प्रोग्राम. ठीक आहे, म्हणजे काय, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड WWF इंडियाच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमाचे राजदूत म्हणून नियुक्त केले गेलेल्या व्यक्तीचं नाव सांगा. 4 ऑप्शन आहेत बघा राणी रामपाल, विराट कोहली, विश्वनाथन आनंद, शरद कमल. त्याचा आन्सर आहे आपलं विश्वनाथन आनंद. WWFचा फुल फॉर्म काय, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड. यांचे जे काही एन्व्हायरमेंट एज्युकेशनचे जे काही ब्रँड अँबॅसेडर आहेत त्यांना म्हणजे विश्वनाथ आनंद यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. बरोबर, जाऊया पुढच्या क्वेश्चनला. नेम द मोस्ट डिजिटली स्किलफुल कंट्री इन द वर्ल्ड ॲज पर गार्टनर 2019 डिजिटल वर्कप्लेस सर्वे. गार्टनर 2019 डिजिटल वर्कप्लेसच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वात डिजिटल कौशल्यपूर्ण देशाचे नाव काय किंवा नाव सांगा. सिंगापूर, भारत, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स. याचा राईट आन्सर आहे आपलं भारत, इंडिया आहे. लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारता. 16 नंबरचा आपण क्वेश्चन बघितला, त्याचं उत्तर आहे 2 भारत. ठीक आहे, पुढचं बघा मग. नेम द अर्थ साइज्ड एक्झोप्लॅनेट विच वॉज फाउंड बाय सायंटिस्ट ऑफ नासा पब्लिश्ड इन ॲस्ट्रोफिजिकल जर्नल. पृथ्वीच्या आकाराच्या एक्झोप्लॅनेटचे नाव सांगा जे नासाच्या शास्त्रज्ञांनी ॲस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये प्रकाशित केलेले आहे किंवा तिथं ते सापडलं. 4 ऑप्शन बघा केपलर 1649c, दुसरा केपलर 1569c, तिसरा केपलर 1467c व चौथा आहे केपलर 1444c. याचा राईट आन्सर आहे आपलं 1 असणार आहे 1649c इज द करेक्ट आन्सर 17 नंबरचं. लक्षात. 17 नंबर आपण क्वेश्चन बघितलेले आहेत. 18 नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया. नेम द ट्रान्सपोर्ट ॲग्रिगेटर ॲप डेव्हलप्ड बाय नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर विच वॉज लॉन्च्ड बाय युनियन ॲग्रिकल्चर मिनिस्टर नरेंद्र सिंग तोमर फॉर फार्मर्स. नरेंद्र सिंग तोमर हे आपले
ॲग्रिकल्चर मिनिस्टर आहेत, लक्षात घ्या. जर एक्झामला क्वेश्चन केला गेला कोणते मिनिस्टर आहेत ते कृषी मंत्री आहेत. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या ट्रान्सपोर्ट ॲग्रिगेटर ॲपला नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरद्वारे विकसित केलेले आहे. त्याचं नाव काय? किसान ट्रक, किसान ॲप, किसान रथ, किसान रेल. याचं राईट आन्सर आहे किसान रथ. लक्षात. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. फाइंड द जिओ स्पेशल प्लॅटफॉर्म विच वॉज प्रिपेअर्ड अँड मॅनेज्ड बाय सर्वे ऑफ इंडिया SOI. समाधान, सह्याद्री, सहयोग, सत्रिय. बघा क्वेश्चन काय? भारतीय सर्वेक्षणाद्वारे तयार झालेले किंवा केलेले आणि व्यवस्थापित केलेले जिओ स्पाटियल प्लॅटफॉर्म आहे. त्याचं नाव काय ते सांगायचं तुम्हाला. समाधान, सह्याद्री, सहयोग, सत्रिया. त्याचं राईट आन्सर जे आपला असणार विद्यार्थी मित्रांनो 18चं ते असलं आहे 3 सहयोग. ठीक आहे, 3 नंबरचा आपला आन्सर आहे सहयोग. नेम द कंपनी विच हॅज लॉन्च्ड न्यू व्हर्च्युअल ब्रेल कीबोर्ड नेम्ड टॉकबॅक. ज्या कंपनीने टॉकबॅक नावाने नवीन व्हर्च्युअल ब्रेल कीबोर्ड लॉन्च केला आहे त्याचं नाव काय? 4 ॲपल, 2 गुगल, 3 फेसबुक आणि 4 आहे मायक्रोसॉफ्ट. तर याचं करेक्ट आन्सर आपला आहे 3 फेसबुक. लक्षात. आपण 19 नंबरचे क्वेश्चन बघितले, त्याचा उत्तर काय? फेसबुक असणार आहे. बघा त्याच्यानंतर आपण बघितलं होतं सहयोग, त्याचं किसान रथ. म्हणजे आपण 17 नंबरचं जे आन्सर बघितलं, सॉरी 18 नंबरच्या क्वेश्चनचं, हां याचं आपण 3 बघितलं. याचं आपण 18 नंबरचं 3 बघितलं होतं, सॉरी 1 बघितलं, केपलर 1669 C. त्यानंतर आपण 17 नंबरचं क्वेश्चन बघितलं, 17 नंबर आपण बघितलं. 18 नंबरचं बघितलं, त्याचं 3 होतं किसान रथ. त्यानंतर आपण बघितला 19 नंबरचा क्वेश्चन, त्याचंही उत्तर आहे 3 सहयोग. मग आपल्यासमोर 20वा क्वेश्चन आहे. ज्या कंपनीने टॉकबॅक नावाने नवीन व्हर्च्युअल ब्रेल कीबोर्ड लॉन्च केला आहे त्याचं नाव काय? त्याचं नाव असणार आहे विद्यार्थी मित्रांनो गुगल. आन्सर 2 इज द करेक्ट आन्सर चॉईस. ठीक आहे. पुढचा पॉईंट बघा. मग नेम द पर्सन हू ऑथर द बुक टायटल शटलिंग टू द टॉप द स्टोरी ऑफ PV सिंधू. तस्लिमा नसरीन, ओम स्वामी, अरुणव सिन्हा, कृष्णस्वामी V. म्हणजे काय? शटलिंग टू द टॉप स्टोरी ऑफ PV सिंधू हे पुस्तक पुढील कोणत्या लेखकाने लिहिले आहे? 4 ऑप्शन बघा. तस्लिमा नसरीन, 2 ओम स्वामी, 3 अर्णव सिन्हा आणि 4 कृष्णस्वामी V. याचं राईट आन्सर काय आपलं? ते आपलं असणार विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, ते आपलं असणार आहे 24 नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्यासमोर. 24 नाही 21 नंबरचा आहे. त्याचा आन्सर आहे 4 कृष्णस्वामी V. कृष्णस्वामी V इज द करेक्ट आन्सर. 22 नंबर बघा. मग वेन वॉज वर्ल्ड आर्ट डे सेलिब्रेटेड एव्हरी इयर. दरवर्षी जागतिक कला दिन कधी साजरा केला जातो? 4 ऑप्शन बघा. 17 मार्च, 14 मे, 15 एप्रिल आणि 6 जून. ठीक आहे. मार्च 17, मे 14, एप्रिल 15 आणि जून 6. त्याचं राईट आन्सर आपला असणार आहे 22 नंबरचा क्वेश्चन आहे. 3 नंबर राईट आन्सर आहे 15 एप्रिल. ठीक आहे. What is the name of stores for essential commodities which was set by government under PPP model during lockdown? लॉकडाऊन दरम्यान PPP मॉडेल अंतर्गत शासनाने सेट केलेल्या स्टोअरचे नाव काय? जीवनावश्यक वस्तूंसाठी सेट केलेलं स्टोअर आहे त्याचं नाव काय? सुरक्षा भांडार, जन स्टोअर, किराणा दुकान, आम आदमी स्टोअर. आन्सर आहे सुरक्षा भांडार. हे इज द करेक्ट आन्सर 23 नंबरचं. 24 नंबर बघूया. नेम द बँक विच हॅज लॉन्च्ड सेफ्टी ग्रीड कॅम्पेन फॉर सोशल डिस्टन्सिंग. सामाजिक अंतरासाठी सुरक्षितता ग्रीड मोहीम सुरू केलेल्या बँकेचे नाव काय? HDFC बँक, युको बँक, सिंडिकेट बँक, ICICI बँक. याचं राईट आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो 24चं ते आपलं आहे 1 HDFC बँक. ठीक आहे, HDFC बँक याचं करेक्ट उत्तर असणार. ॲज पर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स IMF लेटेस्ट रिपोर्ट, नेम द कंट्रीज विच विल हॅव पॉझिटिव्ह ग्रोथ रेट इन 2020. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या IMF ताज्या अहवालानुसार 2020 सकारात्मक विकास दर असलेल्या देशांची नावे काय? चीन, भारत, जपान, दोन्ही 1 आणि 2. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालानुसार 2020 सकारात्मक विकास दर असलेल्या देशांची नावे काय? याचं आपलं करेक्ट आन्सर आहे 25 4, दोन्ही 1 आणि 2, चीन आणि भारत. लक्षात.
पुढचा क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो, थॉमस अंजन यांनी आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन IWFच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. IWFचे मुख्यालय कुठे आहे? मग 26 नंबरचा क्वेश्चन आहे. IWFचं आपलं मुख्यालय आहे बुडापेस्ट, हंगेरी. ठीक आहे, बुडापेस्ट, हंगारी. पुढचा क्वेश्चन बघूया. क्रेडिट रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्स मुख्यालय मुंबई, MHचे MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींचे नाव सांगा. नेम द पर्सन हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द MD अँड CEO ऑफ क्रेडिट रेटिंग एजन्सी केअर रेटिंग्स HQ मुंबई एक्सेट्रा. ठीक आहे, त्याचं करेक्ट आपलं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो? ते आपलं आहे 26 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याचा आपला राईट आन्सर आपला असणार आहे 2 TN रेड्डी. 27 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याचा आन्सर आपला आहे अजय महाजन असणार आहे. क्रेडिट रेटिंग एजन्सी केअर रेटिंग मुंबई MHचे MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? अजय महाजनची. पुढचा क्वेश्चन बघा 28 नंबरचा. दुबई स्थित क्रिकेट कोचिंग अकॅडमी क्रिकिंगडॉम या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्त झालेल्या भारतीय क्रिकेट खेळाडूला शोधा. त्याचं नाव सांगा. फाइंड द इंडियन क्रिकेट प्लेयर हू हॅज बीन अपॉइंटेड ॲज द ब्रँड अँबॅसेडर फॉर दुबई बेस्ड क्रिकेट कोचिंग अकॅडमी क्रिकिंगडॉम. 4 ऑप्शन आहेत बघा. शेफाली वर्मा, रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर आणि विराट कोहली. 28 नंबरचा क्वेश्चन आहे. राईट आपला आन्सर आहे 2 रोहित शर्मा असणार आहे. ठीक आहे, रोहित शर्मा इज दी राईट आन्सर. याला आपण हिटमॅन पण म्हणतो. नेम दी ॲप विच इज फास्टेस्ट इन द वर्ल्ड टू रीच 5 crore डाउनलोड्स इन जस्ट 13 days. 29 नंबरचा क्वेश्चन. केवळ 13 दिवसात 5 कोटी डाउनलोड पोहोचण्यासाठी जगातील सर्वात वेगवान असलेल्या ॲपचे नाव काय? पहिला भूकंपन, दुसरा आरोग्य सेतू, तिसरा झूम, चौथा ट्विटर. याचं आन्सर आहे आरोग्य सेतू. 2 इज द करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन आपण बघतोय. ठीक आहे, 30 नंबरचा. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR हॅज फाउंड कोरोना व्हायरस इन विच ॲनिमल स्पेसिस. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कोणत्या प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे? कोरोना व्हायरस स्पेसिस सापडला किंवा कोणत्या प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरस सापडला असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्वप्रथम कोणत्या प्राण्यामध्ये कोरोना व्हायरस सापडला? माणसाच्या अगोदर. पहिला उंदीर, दुसरा वडवागुळ, तिसरा सिंह, चौथा डॉल्फिन. याचा करेक्ट आन्सर आहे वडवागुळ. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण बॅट. ठीक आहे, तर आजच्या आपण 30 क्वेश्चन पूर्णपणे डिस्कस केले विद्यार्थी मित्रांनो. सक्सेसफुली डिस्कस केले. 8247च्या यूट्यूब चॅनलला ज्या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. महाभारती महाबॅचला आपण सुरुवात करतो आहे 27 एप्रिलपासून. लवकरात लवकर हजेरी लावा तुमची. ठीक आहे, लवकरात लवकर एनरोल व्हा. एक्सपर्ट फॅकल्टीज तुम्हाला तिथे शिकवणार आहेत. ठीक आहे, ज्यांना 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे अशा फॅकल्टी तुम्हाला शिकवतील. तर ऑब्वियस आहे की ज्यांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभणार तर तुम्हाला नक्कीच पुढे यश आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आजचं जे सेशन आहे ते आपण इथं थांबूया. भेटू आपण उद्याच्या सेशनमध्ये. तुमचा फीडबॅक अतिशय महत्त्वाचा. तुमचा फीडबॅक नक्की देऊन द्या. ठीक आहे, तर मग आपण आजचं सेशन इथं थांबूया. मग ज्या विद्यार्थी मित्रांना आता चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर मात्र जरूर करा. तर आजच्या दिवसासाठी आपण इथे थांबतो आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.